वा वा वा, माझ्या दोन आया ह्या नागनाथ मंदिराच्या इथं बसल्या, काय हरकत नाही. आपण ह्याच विश्व समजायचं आपलं. कशाला फिरतो व्यर्थ, तुझं धर्मच आहे तीर्थ, तुझं गावच आहे तीर्थ. खूप छान माऊली, रामकृष्ण हरी. हे नागनाथाचं मंदिर आहे, फार सुंदर. माऊलीनं आपल्या दर्शन घेतलं नागनाथचं मंदिर. आता इथं 2 मिनटं मी बसणार, पण मला ते इतकं छान वाटतं. आई, मी तुमच्या पायाशीच बसतो. हा रामकृष्ण. हां, माझी आई, आई आज मला इतकंच, आई माझी आज मला इतकं समाधान वाटलं. फक्त एक आहे की अजून एक मावशी असते बाजूला, तर अजून छानपैकी, पण ठीक आहे, हरकत नाही. पण आता 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये रामकृष्णारी बी आता 2-3 महिन्यामध्ये आपण जेव्हा खालच्या खोलीचं काम करणार, सगळ्या व्यवस्थित जागा वगैरे व्यवस्थित करून आणि आल्यानंतर पूजा वगैरे घालणार, त्या पूजाच्या वेळेला सगळ्या माझ्या आया येणारच आहेत. त्यावेळेला मात्र कुठं तर रामकृष्णारी करू. आता आले, त्या टप्प्यात आले 2. पण तरी माझी इच्छा होती की ह्या 4 आया मला एकत्र दिसल्या पाहिजे. कारण शेवटी कसं असतं, नाही क्षणाचा भरवसा, उद्याचा दिवस उजळेल कसा. त्यामुळं जसं माझी आईने रात्री 12-20 पर्यंत माझ्याशी गप्पा मारले, वाटलं होतं की चला उद्या सकाळी उठून आपण काहीतरी तिच्या कमरेचं काय दुखणं असेल काय, पण देवानं ती वेळ नाही आणली. त्यामुळं छान मला एका सेकंदात वाटलं की आपले 4 आया आहेत. आणि मला तुमच्या भेटण्यामध्येच माझी आई भेटते. तुम्हाला भेटून जसा आनंद होतो मी भेटल्यावर, तसा मला तुमच्यामध्ये माझी आई दिसते. रामकृष्णाने म्हणून का कुणाचं माहिती आहे, मी मावशी नाही म्हणत कधी. माझी वारकी आहे, मोठी आहे, म्हणजे आई. हां, थुरले मात्र जास्त, कारण का ती थुरली आहे, आपली आईची मोठी बहीण आहे. आईवर खूप जीव लावणाऱ्या माझ्या ह्या मावशी आहेत. खूप छान मावली. आई मारावी, मावशी उरावी, तसे ह्या उरलेल्या माझ्या मावशी आहेत, त्या पण माझ्या आहेत. खूप छान. आता आमचा पुढच्या 2 मिनिटात आम्ही निघणार. पुढचा आमचा मुंबईचा प्रवास होणार. माझ्या आईला मी व्यवस्थित सुखरूप घेऊन जाणार. काहीच काळजी करायची नाही, सगळं व्यवस्थित होतं. मार्गी लागतं, भगवंत मागे पुढे उभा आहे सांभाळता. आली आघात निवारा आहे. त्याप्रमाणे आता आम्ही नागनाथ मंदिराच्या पायरीवर बसलोय. किती छान गोड आपल्या माझ्या आया बसल्यात. रामकृष्ण. आता पुढं हा महादेवाचं मंदिर आहे, पायऱ्या आहेत, पण ह्या शिलकीला ठेवल्यात. एक इथलं दर्शन घ्यायचं आणि एक आपलं नढाळेश्वर मंदिर आहे. 5 मंदिर, त्याला 5 मंदिर म्हणतात. तर पहिलं मंदिर साईबाबा आहे, दुसरं महादेव आहे, तिसरं गणपती आहे, चौथं चौथं हनुमान मंदिर आहे, आणि 5वं भवानी मंदिर आहे, भवानी माता मंदिर. तर अशा 5 मंदिराचं तिथं दर्शन घ्यायचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. तेव्हा 2 दिवसापूर्वी जरा घाई होतील, नाही तर रिक्षा करून गेलो असतो. पण शेवटी कसं असतं, पहिलं म्हणलं हातातले जे आहे ते बघावं. त्याच्या पद्धतीनं मग आम्ही इथं येणाऱ्या प्रत्येक आमच्या सासूबाईंना, मेवण्याला, सगळ्याला मी घेऊन गेलो. रामकृष्णारी. आमच्या सासूबाई पण आपले येतात, पण आपले तेवढे लपतबीत असतं, असं जास्त फुळकावणी नसतं. चालतं. रामकृष्णारी.